लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या ताईंनो 3 वाजता पुन्हा वाटपाला सुरुवात झाली आहे। हो, परत एकदा सांगतोय 3 वाजता पुन्हा तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। ज्या ताईंना काल पैसे भेटले नव्हते, ज्या ताईंना सकाळी पैसे भेटले नव्हते, त्यांना दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। त्यांना पुन्हा पैसे भेटायला सुरुवात झाली आहे। जर तुम्हाला SMS आला नसेल तर बँकेमध्ये जाऊन एकदा चेक करू शकतात। लाडक्या ताईंनो, तुमच्या अकाउंटला 100% पैसे यायला सुरुवात झाली आहे। लाडक्या ताईंनो, आज कोणत्या कोणत्या ताईला खुशखबर भेटली, गुड न्यूज कुणाला भेटले, कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा झालेले आहेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि लक्षात घ्या, नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का नाही ते सांगायचं आहे। काळजी करू नका। बघा, बऱ्याच ताई काल काळजी करत बसल्या होत्या की सर आम्हाला पैसे का येत नाहीत, बाकीच्या ताईंना कमीत कमी 1,500 रुपये आले, आम्हाला तेवढे पण का जमा झाले नाही। तर ताईंना काल पण मी सांगत होतो, ताईंनो काळजी करू नका। 2,52,00,000 ताईंना या ठिकाणी मोठा आकडा आहे। मोठा आकडा असल्यामुळे या ठिकाणी वितरणाला वेळ लागणार आहे। 5 ते 6 दिवस 7 दिवस हे वितरण चालणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार म्हणजे येणार। 15 मार्च पर्यंत आपल्याला वाट बघायची, कारण की हा टप्पा 15 मार्च पर्यंत चालणार आहे। पुढच्या शनिवार रविवार पर्यंत हा टप्पा चालणार आहे। तर तुम्हाला एक खुशखबर अगोदर दाखवतो आणि ती खुशखबर झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सगळ्या गोष्टी सांगणार आहे। 3 वाजल्यापासून पुन्हा मोठ्या स्वरूपात वाटपाला सुरुवात झालेली आहे। एकदा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लाडक्या ताईंनो मोठी खुशखबर आलेली आहे। ती खुशखबर अगोदर तुम्ही बघा। खुशखबर, लाडकींसाठी खुशखबर। लाडकीच्या खात्यात महिला दिनाचं गिफ्ट। महिला दिनाचं गिफ्ट लाडकीला 2100 रुपये मिळणार। निकषांची पडताळणी सुरू झाल्यानं लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडलेला, मात्र आता महिला दिनाचा स्पेशल गिफ्ट म्हणून महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचा हप्ता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली होती। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निकषांची कडक तपासणी करण्यात आली आणि त्यामुळे किती महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आणि अजून किती अपात्र ठरू शकतात पाहूया। 2 महिन्यांमध्ये 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी। जानेवारीत 5 लाख महिला अपात्र, फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र, भविष्यात 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता। त्यामुळे दरमहा 135 कोटी रुपये वाचणार, वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार। काही महिलांच्या नावामध्ये त्रुटी असल्याने अंगणवाडी सेविका त्या नावांची पडताळणी आता घरोघरी जाऊन करणार आहे। त्यामुळे आता आणखी काही लाडक्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे। 2 महिन्यांचा एकत्रित 3,000चा हप्ता तर लाडक्यांना मिळायला सुरुवात झाली, मात्र 1500चे 2100 कधी होणार याची उत्सुकता सुद्धा लाडकींना आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। लाडके ताईंनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की या ठिकाणी 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे। बऱ्याच ताईंना 1,500 रुपये जमा झालेले आहेत। त्यांनी पण काळजी करू नका, तुम्हाला येणाऱ्या 15 मार्च पर्यंत पुढचे 1,500 रुपये पण जमा होणार आहेत। काळजी करू नका। चला, आता भरपूर साऱ्या ताईंनी मला कमेंट्स विचारल्या होत्या आणि प्रश्न काही विचारले होते, ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहोत। तुम्हाला गुड न्यूज सगळ्याला भेटायला सुरुवात झाली आहे। दुपारी 3 वाजल्यापासून मोठ्या स्वरूपात या ठिकाणी वितरण सुरू झालेलं आहे। लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला आता पैसे आलेत या 1-2 घंट्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। या 1 ते 2 घंट्यामध्ये कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत आणि आज सकाळी कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि काल कुणाला 1,500 रुपये आले असतील, त्यांना आज कुणाला 1,500 रुपये परत आलेत का एकदा ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि पैसे किती रुपये जमा झालेत ते मला सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, बघा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी बघूया। बऱ्याच ताईंनी प्रश्न विचारले होते, तुम्ही पण अशा स्वरूपात प्रश्न विचारू शकता, त्याची उत्तरे तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे। बघा या ठिकाणी ताईंनी एक प्रश्न विचारलेला आहे, दादा मी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तरी मला आतापर्यंत 9,000 रुपये आलेले आहेत। बघा ताईला 9,000 रुपये
बघा लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो 9,000 रुपये पण ताईला आलेले आहेत. नंतर काहींना ऑक्टोबर मध्ये भरून पण त्यांना 12,000 रुपये मिळाले. मला का कमी मिळाले? ताईंचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की सर मी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता, सप्टेंबर महिन्यामध्ये मला अप्रुव्हल आलं आणि त्याच्यानंतर मला 9,000 रुपये आज जमा झाले. 9,000 रुपये म्हणजे 9,000 म्हणलं तर या ठिकाणी 6 हप्ते त्यांना जमा झाले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे 6 महिन्याचे त्यांना 9,000 रुपये ताईंना जमा झाले. बरोबर आहे. या ठिकाणी ज्या महिन्यापासून पैसे सप्टेंबर महिना होता, ऑक्टोबर महिना होता, ज्या महिन्यात त्यांनी फॉर्म भरले होते त्याच्यापासून पुढेचे पैसे भेटणार होते. पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो 12,000 रुपये तुम्हाला का नाही मिळाले? कारण की तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले होते तेव्हापासून पुढचे पैसे तुम्हाला मिळायला चालू झालं होतं. कारण की गव्हर्नमेंटने नवीन GR काढला होता. सप्टेंबर महिन्यापासून जे फॉर्म भरतील त्यांना त्या महिन्यापासून पुढचे पैसे तुम्हाला भेटायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 9,000 रुपये भेटलेत, 6 हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटलेले. हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. आता बऱ्याच ताईंना असं वाटत आहे की हे 12,000 रुपये त्यांना कसं काय मिळाले ऑक्टोबर मध्ये? लक्षात घ्या ऑक्टोबर मध्ये नाही. ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असता त्यांनी तर त्यांना या ठिकाणी फक्त या ठिकाणी 5 हप्ते या ठिकाणी भेटले असते, 7,500 रुपये भेटले असते. त्यांना या ठिकाणी पूर्ण पैसे भेटले नाहीत. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम काय झालेला आहे लक्षात घ्या. बऱ्याच ताईंना वाटलं की ऑक्टोबर महिन्याचं नाही. लक्षात घ्या त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता. जुलैमध्ये या ठिकाणी अप्रुव्हल आलतं पण डीबीटी किंवा काही कारणास्तव त्यांचा फॉर्म पेंडिंग पडला होता. लक्षात घ्या पेंडिंग पडलेले फॉर्म ऑक्टोबर मध्ये त्यांना या ठिकाणी बघितलं असेल त्यांनी की ऑक्टोबर मध्ये त्यांना या ठिकाणी अप्रुव्हल आलं असेल किंवा त्या ठिकाणी पुढचं त्यांचं ऍक्टिव्ह डीबीटी ऍक्टिव्ह झालं असेल. त्याच्यामुळे लक्षात घ्या ज्या ताईंनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरले होते, जुलै किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होते त्यांना या ठिकाणी 12,000 रुपये म्हणजे इथपर्यंत सगळे 8 हप्ते या ठिकाणी त्यांना भेटलेले आहेत. 8 हप्ते कुणाला भेटलेले आहेत? ज्यांनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होते त्यांना आतापर्यंत 1 पण रुपया भेटला नव्हता. त्यांना या ठिकाणी 12,000 रुपये भेटलेले आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. आणि तुम्हाला मी मागे पण बऱ्याचदा सांगितलं होतं काळजी करू नका लाडक्या ताईंनो, तुम्हाला 0 रुपये भेटले असतील, काही दमडी भेटली नसेल, काहीच भेटलं नसेल तरी काळजी करू नका. तुमचा जर फॉर्म अप्रुव्हल असेल, डीबीटी कंप्लीट असेल तर 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काळ्या दगडावरली पांढरी रेष असं पण मी बोललो होतो. तर बघा त्या ताईंना आता या ठिकाणी 12,000 रुपये पण भेटले. काल एका ताईचा मला फोन पण आला होता. त्या खूप एवढ्या इमोशनल झाल्या की सर तुम्ही जे सांगत होतात ती गोष्ट खरी ठरली आणि मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते की सर बाकी सगळ्या ताईंना पैसे येतात, मला का पैसे येत नाहीत. मी जुलै मध्ये फॉर्म भरला होता, मी त्या नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता, मला अप्रुव्हल पण आलं होतं, डीबीटी माझं राहिलं होतं, त्याच्यामुळे पण पैसे का येत नाहीत माझ्या अकाउंटला. मी त्यांना तेच सांगत होतो ताई तुमचं डीबीटी कंप्लीट आहे, तुम्हाला अप्रुव्हल आलेलं आहे, तुम्हाला 100% पैसे येणार म्हणजे येणार. त्या ताईंना काल पैसे आले, एवढा आनंद झाला. लाडक्या ताईंना तुम्हाला पण तेच सांगत असतो. बघा मी लाडका दादा तुमचा काय करत असतो, तुम्हाला धीर द्यायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो ताईंनो काळजी करू नका. काल पण बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्या की सर 1,500 रुपये येईल, 1,500 रुपये येईल. आता बघितलं असं तुम्ही आधी तटकरे मॅडमनी पण सांगितलं की 3,000 रुपये आम्ही टाकणार आहेत फेब्रुवारी महिन्याचे, मार्च महिन्याचे. मग सर तरी कसं काय पैसे आले नाहीत आम्हाला? लाडक्या ताईंनो परत सांगतोय तुम्हाला काळजी करू नका. 100% तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये परत जमा होणार आहेत. ज्यांना फक्त 1,500 रुपये आलेत आता त्याला परत 1,500 रुपये येतील आणि ज्या ताईंना काल आज आले नसतील त्यांना एकदम अचानक 3,000 रुपये पण यायला सुरुवात होईल. परत सांगतोय 15 मार्च पर्यंत या ठिकाणी 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. आता बघा पुढचं आहे दादा मला आत्ताच 1,500 रुपये आले. थँक्यू सो मच दादा, मी तुमचे व्हिडिओ बघते, तुमच्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, खूप खूप छान माहिती देतात दादा, थँक्यू व्हेरी मच. पुण्यामधून ताई बोलत आहेत. बघा पुण्याच्या बऱ्याच ताई आहेत त्यांना पैसे आले पण नाहीत. मोठा जिल्हा त्याच्यामुळे काळजी करू नका. पुणे असेल, पुणे कोल्हापूर असेल, सांगली, सातारा या ताईंना अजून पैसे हळूहळू येत आहेत. लक्षात घ्या काळजी करू नका. 100% 15 मार्च पर्यंत पैसे येणार म्हणजे येणार. आणि ताईंचा एवढा विश्वास तयार झालाय. 5 ते 6 महिने 7 महिन्यापासून मी त्यांचे व्हिडिओ घेतोय लाडक्या बहिणीचे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनी खूप छान स्वरूपाचा सपोर्ट केलाय. त्याच्यामुळे जे नवीन कोणी लाडक्या ताई आले असतील, लाडके दादा आले असतील, त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्वाचं चॅनल आहे, खूप सारा फायदा तुम्हाला याच्यामध्ये या चॅनलचा होणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढचं आहे थँक्यू म्हणत आहेत फतिमा मॅडम म्हणतात दीदी थँक्यू व्हेरी मच.
मच, आपने थैंक यू बोला, मतलब आपको पैसे आए हैं, आपको गुड न्यूज आई है, तो थैंक यू, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं और कांग्रेस। तो आपको अगला 1,500 रुपये जल्दी से जल्दी आ जाएगा, टेन्शन मत लो। पुढचा आहे दादा, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आम्हाला अजून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले नाही। तुम्हाला बघा ताईंनो आत्ताच सांगितलंय, काळजी करू नका लाडक्या ताईंनो, काळजी करू नका। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या नाशिक या जिल्ह्यातून बरेच मला असे मेसेजेस आहेत की सर आम्हाला पैसे आले नाहीयेत, काळजी करू नका। 100% सांगतो, तुम्ही बघितलं असेल पुणे जो विभाग आहे त्याची पडताळणी जरा जोरात चालू होती, त्याच्यामुळे त्यांच्या याद्यामध्ये तपासण्या वगैरे त्याच्यामध्ये चालू होतं, त्याच्यामुळे काळजी करू नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार। या कोणता ताई बघा, नयन ननोरे ताई, 2 ते 3 दिवसामध्ये त्या ताईचा बघा मेसेज येईल की सर पैसे आले। तुम्हाला तेच सांगतोय, काळजी करू नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार। काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा, 100% समजा पैसे येणार म्हणजे येणार, विश्वास ठेवा, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। पुढचा आहे दादा, पुणे जिल्हा आले नाही सर, अश्विनी भंडारे, पिंपरी चिंचवड, पुणे, केव्हा येतील सांगताल का? ताईंनो परत सांगतोय बघा, पुणे, नाशिक आणि हे बाकीचे जिल्हे, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये अजून थोडंफार एक वितरण हळूहळू होईल। असं नाही की कुणालाच पैसे आले नाहीत पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये किंवा हे नाशिकमध्ये, असं नाही, बऱ्याच ताईंना आले पण पैसे, पण लक्षात घ्या हळूहळू सगळ्याला पैसे येणार म्हणजे येणार, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। लाडक्या ताईंनो व्हिडिओ आवडत असतील, आपली माहिती सांगायची आवडत असेल तर नक्की लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला जर कोणी नवीन लागतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय। इथेच थांबूया, परत संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।